काश्मीरमध्ये दुर्दैवी घटना घडल्यानंतर देशभरात असंतोषाचं वातावरण सुरू झालं होतं आणि पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी देशभरातून व्हायला लागली होती। अर्थात अगोदरचे काही दिवस बैठका नियोजन चालू होतं, पण जनता मात्र भारताने लगेच ॲक्शन घ्यायला हवी याच मोडमध्ये होती। अर्थात तसं झालं देखील, म्हणजे भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं। पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, पण पाकिस्तानला अर्थातच हे सहन होणारं नव्हतं आणि त्यांनी एक प्रकारे युद्धाची भूमिका घेतली। अर्थात त्यानंतर भारताने जे काही त्यांची दानादान उडवली ती पाकिस्तानला परवडली नाही। अर्थात अशा वेळी प्रत्येक विरोधी पक्षाने नेत्यांनी कणखर भूमिका घेतली आणि भारत सरकारच्या प्रत्येक निर्णयाला समर्थन दिलं। म्हणजे भारत सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले। पण आता युद्ध थांबलं, बाहेरचं मॅटर देखील शांत झालं आणि आता विरोधकांनी मोदी सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली। आता ते प्रश्न खरोखरच महत्त्वाचे आणि गरजेचे आणि योग्य आहेत का? नेमकं विरोधकांचं म्हणणं काय आहे आणि त्याचा प्रभाव काय पडू शकतो, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी। खरं तर याची सुरुवात पहलगामचा हल्ला झाल्यानंतर झाली, कारण त्यानंतर एक सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये इतर नेत्यांचं असं म्हणणं होतं की ज्या दहशतवाद्यांनी हे क्रूर काम केले त्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे। अर्थात आपण जर पाहिलं तर दहशतवादी अजूनही भारताच्या ताब्यात आलेले नाहीत आणि या संदर्भात राज ठाकरे यांनी देखील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते। त्यांनी अमेरिकेचं देखील उदाहरण दिलं होतं की तिथे हल्ले झाल्यानंतर ते दहशतवाद्यांना ठार मारतात, युद्ध सुरू करत बसत नाहीत। पण आपल्याकडे संबंधित दहशतवादी कुठे आहेत याचा काहीही ठाव ठिकाणा नसताना आपण युद्ध करायला तयार आहोत। ज्यांनी हे क्रूर कर्म केलं त्यांना अगोदर ताब्यात घेणं हे पहिलं काम आहे, अशी एक प्रकारची भूमिका काही नेते घेत आहेत। त्यामुळे ऑपरेशन सिंधूर असेल, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या घडामोडी असतील, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सगळ्यात आधी संबंधित दहशतवाद्यांना ठेचणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते भारत सरकारने आतापर्यंत का केलं नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आता यामध्ये जयराम रमेश यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यातून भारताला काय मिळालं? आपण शिमला करार तोडला आहे का? आपण भारत पाकिस्तानमध्ये चर्चेचं दार पुन्हा उघडलंय का? सोबतच मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीची मागणी देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे। या अगोदरच्या 2 सर्वपक्षीय बैठका झाल्या, त्यामध्ये मोदींचा सहभाग नव्हता। त्यामुळे आताची जी सर्वपक्षीय बैठक होईल त्यामध्ये मोदी असणं आवश्यक आहे, असाही सूर ऐकायला येतोय। तसंच या संदर्भात विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात यावं आणि या अधिवेशनात जे शस्त्रसंधी करण्यात आली त्या संदर्भात चर्चा व्हावी। राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार ही चर्चा आता पुन्हा घेणं अत्यंत गरजेचं आहे। या चर्चेच्या आधारावर आगामी काळात पाकिस्तान किंवा आंतरराष्ट्रीय संबंधात नेमकी काय भूमिका ठेवायची या सगळ्या गोष्टीला फायदा होऊ शकतो, असा एकंदरीत म्हणण्याचा त्यांचा रोख आहे। आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय, तो म्हणजे मोदींना स्वतः शस्त्रबंदीची घोषणा करायला हवी होती, जी की डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। तिसऱ्या देशाने आपल्या अगोदर अशी भूमिका घेणं योग्य नाही, असं देखील अनेक नेत्यांचं म्हणणं आहे, ज्यांची या 8-15 दिवसात मोठी चर्चा झाली आणि त्यांच्याबद्दल अनेक ठिकाणी सकारात्मक भावना पाहायला मिळाली। त्या ओवेसींना देखील आता काही प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रबंदीची घोषणा केली आणि मुळात आपण शिमला करार रद्द केला आहे का? कारण शिमला कराराच्या अनुषंगाने विचार केला तर अशा तरतुदी होत्या की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याची जबाबदारी या दोन्ही देशांवर असेल। म्हणजे हे दोन्ही देश एकत्र येऊनच त्या अडचणी सोडवू शकतील, यामध्ये तिसरी कोणतीही शक्ती असणार नाही अशी तरतूद असताना देखील इथं अमेरिकेसारखा देश मध्यस्थीची भूमिका कशी घेतोय याकडे त्यांनी लक्ष वळवलं आहे। त्यानंतर संजय राऊत यांनी देखील सगळ्यावर आपलं मत व्यक्त केलं। ते म्हणाले की या सगळ्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय आहे? भारत पाकिस्तानच्या अंतर्गत मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना मध्ये पडायचा अधिकार का आहे का? 26 महिलांचा सिंदूर पुसणारे आतंकवादी कुठे आहेत, असा प्रश्न देखील सरकारला त्यांनी विचारला आहे। सोबतच अमेरिकेसोबत भारताची नेमकी चर्चा काय झाली, त्या चर्चेत काय ठरलं आणि कोणत्या गोष्टी ठरल्यामुळे नंतरच्या घडामोडी झाल्या, या सगळ्यांबद्दल देशातील जनतेला योग्य ती माहिती मिळायला हवी, अशी देखील मागणी त्यांनी सरकारकडे केली। अर्थात हे प्रश्न आपण पाहिले तर नक्कीच काही संशय निर्माण होतात। म्हणजे पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्यासाठी ही सगळ्यात मोठी संधी होती। आपल्याला असं काही करायचं होतं की त्यानंतर पाकिस्तान कोणताही निर्णय घेताना 10 वेळेस विचार करेल। पण आज पाकिस्तानची जर वक्तव्य पाहिली तर ते तशा पश्चातापाच्या भूमिकेत दिसत नाहीत। त्यातल्या त्यात शस्त्रबंदी झाल्यानंतर देखील त्यांनी त्याचं उल्लंघन केलं। त्यामुळे भारताकडे कारण आणि संधी दोन्ही असताना भारताने नरमाईची भूमिका का घेतली? दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये अंतर्गत वाद चालू आहेत, बलुचिस्तानचा मुद्दा पेटलेला आहे। अशा परिस्थितीत तिथल्या स्थानिक घडामोडींचा फायदा घेऊन 1971 सारखी समीकरणे तयार केली जाऊ शकली असती
पण तशी समीकरणे का तयार केली गेली नाहीत? गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी भारत पाकिस्तान संदर्भात वक्तव्य करताना अमेरिकेचा आपण का ऐकतो असा प्रश्न उपस्थित केला होता. पण आजच्या घडीला अमेरिकेचा शब्द भारत मोडू शकला नाही. अमेरिका हा विश्वासू देश नाही, तरी त्यांच्या मध्यस्थी पाकिस्तान सोबत नरमाईची भूमिका घेणं हे सैनिकांचं आणि देशातील जनतेचं खच्चीकरण केल्यासारखं होईल असं अनेक ठिकाणी बोलले जाते. तर दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका पुन्हा एकदा मोठेपणाची भाषा बोलायला लागला आहे आणि भारत हा अमेरिकेच्या शब्दाखाली आहे असा एक मेसेज जगभरात जातोय. अर्थात हे भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी घातक ठरू शकतं. सार्वभौम राष्ट्र असताना अशी भूमिका भारताचं वजन कमी करणारे आहेत असं बोलल्या जाते. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यानंतर अमेरिका, चीन किंवा इतर काही राष्ट्रांकडे विनंती केली की भारत शांत राहतो असा समज देखील पाकिस्तान करून घेईल अशी देखील एक शक्यता याच्यामध्ये आहेच. युद्धजन्य परिस्थितीत सरकारच्या पाठीमागे ठोस भूमिका घेऊन उभं राहणं गरजेचं होतं आणि त्यानुसार संबंध भारत आणि विरोधी पक्ष उभे राहिले. पण आता मुळात जे दहशतवादी भारतात आले कसे, इतक्या मोठ्या ठिकाणी त्यांनी गोळीबार केला कसा, यावेळी गुप्तचर यंत्रणा काय करत होती, अमेरिका मध्यस्थी का करतोय किंवा अमेरिकेला मध्यस्थी का करू दिले जाते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.